रत्नागिरी शहर पुन्हा एकदा कोयत्याच्या दहशतीने हादरलं आहे। मांडवीतील भूतेनाका परिसरात दारूच्या नशेत एका इस्माने हातात कोयता घेऊन रस्त्यावर दहशत माजवली। येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना धमकावत, दुकानांची तोडफोड करत अखेर एका दुचाकी स्वारावर सपासप वार करून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना इथे घडली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत अरमान इनामदार हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हल्लेखोराचे नाव अंकुश मांडवकर असे असून तो भूतेनाका परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सोमवारी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत असलेला अंकुश मांडवकर हा इसम हातात कोयता घेऊन रस्त्यावर उतरला। मला कोणी थांबवू शकत नाही अशा भावनेतून तो परिसरातील लोकांना आणि वाहनधारकांना धमकावत होता। भूतेनाका परिसरातील एका दुकानात तोडफोड करून त्याने तेथे धुडगूस घातला। त्यानंतर तो वाहनधारकांना अडवत भाईगिरीच्या भाषेत त्यांना धमकावत होता। याच वेळी अरमान इनामदार हा युवक आपली दुचाकी घेऊन मिरकर वाड्याकडे जात होता। अचानक अंकुशने कोयता फिरवत त्याच्यावर सपासप वार केले। या हल्ल्यात अरमान गंभीर जखमी झाला असून आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं आहे। पोलिसांच्या माहितीनुसार हल्लेखोर अंकुश मांडवकर हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्यावर धमकावणे आणि मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत। दारूच्या नशेत तो नेहमीच परिसरात दहशत निर्माण करत असल्याची तक्रार नागरिकांनी अनेकदा पोलीस ठाण्यात केली होती। मात्र सोमवारी त्याने कोयत्याच्या माध्यमातून जी हिंसक हुल्लडबाजी केली त्याने शहर हादरले आहे। या घटनेनंतर रत्नागिरी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपी विरुद्ध हत्या करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी अंकुश मांडवकरला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे। दरम्यान या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पुण्यातील कोयता गँगच्या स्टाईलमध्ये आता रत्नागिरीत देखील अशी गुन्हेगारी वाढू लागल्याची चर्चा सुरू आहे। स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे परिसरात गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। दारूच्या नशेत रस्त्यावर कोयता घेऊन फिरणाऱ्या गुंडांना कडक शिक्षा झाली पाहिजे, अन्यथा निष्पाप नागरिकांच्या जीवावर बेतणाऱ्या घटना वाढतील अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली आहे। धावत आलो धावत गेलो तो हात लावू नका ना, काय करता? तुमचा मुलगा चार बदल लाव ना। अरे तो धावत पण नव्हता त्यांच्यावर मारायला। अरे इकडे माणसं उभी होती त्यांच्यावर गेलो।
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.